जून महिन्यात पावसानं दगा दिल्यामुळे निराशा आलेल्या शेतकऱ्यांना जुलै महिना मात्र आनंदाची वार्ता देणारा ठरलेला आहे। कारण कालपासनं आज सकाळीपर्यंत जे आहे ते नागपूरमध्ये चांगला पाऊस होता। म्हणजे काल दिवसभर पावसाची रिपझिप सुरू होती, तर रात्रीच्या वेळी चांगला पाऊस झाल्यामुळे जे आहे ते शेतकऱ्यांना आता पेरणीसाठी जे आहे ते उत्साह वाटायला लागेल अशी स्थिती निर्माण झालेली आहे। कारण गेल्या 24 तासामध्ये नागपूरमध्ये 27 मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे। जून महिन्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळे जे आहे ते शेतकऱ्यांना पेरणी केली नव्हती। नागपूर जिल्ह्यात जून महिन्यात फक्त 20% इतकीच पेरणी झाली होती। मात्र जुलै महिन्याची म्हणजे कालपासून पावसानं बऱ्यापैकी हजेरी लावल्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आणि इथून पुढे नागपूर जिल्ह्यामध्ये जे आहे ते पेरणीच्या कामाला जे आहे ते वेग येणार आहे। नागपूर जिल्ह्यांचा जर विचार केला तर सोयाबीन आणि कापूस आणि संत्रा हे प्रामुख्याने 3 पिके जे आहेत ते नागपूर जिल्ह्यामध्ये घेतले जातात। आणि सोयाबीन आणि कापसासाठी जे आहे ते चांगल्या पावसाची गरज असते। चांगला पाऊस होत नसल्यामुळे शेतकरी जो आहे तो चिंतेत होता। मात्र जुलै महिन्यापासून त्याची ही चिंता मिटल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। गेल्या 24 तासात 70 मिलीमीटर पाऊस झाल्यामुळे इथून पुढे शेतीच्या कामांना पेरणीच्या कामाला जे आहे ते वेग येणार आहे। खरं तर या पिकांचं जर आपण सर्कल पाहिलं तर काही पिकं 60 ते 90 दिवसांच्या सर्कलमधल्या आहे। साधारणतः जून महिन्याच्या अखेरीसपर्यंत म्हणजे 30 जूनपर्यंत नागपूर जिल्ह्यामध्ये बहुतांश पेरणी होऊन जातं। मात्र यंदा त्या पेरणीला काही दिवस उशिरा झालेला आहे, त्यामुळे याचा परिणाम जो आहे तो पिकांच्या सायकल होईल आणि परिणामानं त्याचा परिणाम पिकांच्या उत्पादनावर आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक गणितावर देखील होणार आहे। असं असलं तरी आता नागपूरमध्ये सुरू असलेल्या दमदार पावसामुळे जे आहे ते शेतकरी पुन्हा एकदा उत्साहित झाला असून आजपासून जे आहे ते नागपूर जिल्ह्यामध्ये पेरणीच्या कामांना वेग येईल आणि शेतकरी देखील या खरीप हंगामाच्या तयारीला जोरात लागणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 मराठी, नागपूर।